नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये स्वागत। पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मागील 15 ते 20 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वच धरणे 100% भरण्याच्या मार्गावर आहेत। सध्या आपण आलेलो आहोत भाटघर धरण म्हणजेच की येसाजी कंक जलाशयावरती आणि हे येसाजी कंक जलाशय सध्या 93% भरलेले आहे। आपण जो पाण्याचा साठा धरणामध्ये पाहत आहोत। धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि याबरोबरच की बोहोर तालुक्यातील जे इतरही धरणे म्हणजे नेरा देवघर धरण असेल किंवा गुंजवणी धरण असेल, वीर धरण असेल, हे 100% इकडे वाटचाल सुरू आहे। भाटघर धरणावरती आपण सध्या आलेलो असून ह्या भाटघर धरणाचे पाणी जो साठा आहे तो आपण पाहतोय आणि या धरणाच्या 93% पाणी साठा झालेला असतानाच पाण्याचा साठा नियंत्रणात आणण्यासाठी जलसंपदा विभागाने आज सकाळपासूनच जवळजवळ 1600 क्युसेक्सने विद्युत केंद्रातून पाणी नीरा नदीपात्रात विसर्ग चालू केलेला आहे। आपण पाहतोय समोरच की भाटघर धरणाचे जे विसर्ग सुरू आहे तोही आपण पाहतोय आणि नीरा देवघर धरण हे जवळजवळ 81% भरलेले आहे, तर वीर धरण 88% भरले असून गुंजवणी धरणे 76% भरल्याचे आपल्याला आजच्या स्थितीची जी माहिती आहे ती आपल्याला घेतलेली आहे। आपण समोर पाहतोय की भाटघर धरण हे जवळजवळ 93% भरून पाणीसाठा जास्त होत आहे, कारण की धरण क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि मागील वर्षी 3 ऑगस्टला जे भाटघर धरण 100% भरून वाहिले होते तेच धरण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3 ते 4 दिवस लवकरच भरण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे। सोमेश्वर रिपोर्टरसाठी संतोष मस्के, भोर, पुणे।